राहू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो तुमच्या ब्रेन मधला डोपामिन आहे जो कधीच ऑफ होत नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा इतकी प्रबळ होते की माणूस त्याची भूक आणि तहान सुद्धा विसरतो, पण ती गोष्ट मात्र तो विसरायला तयार होत नाही. न्यूरोसायन्स याला डोपामिन लूप म्हणतं. म्हणजे ब्रेनला रिवॉर्ड मिळाला नाही की ब्रेन त्या गोष्टींच्या मागे धावत राहतो आणि या प्रोसेसमध्ये डोपामिन रिलीज होत राहतं. म्हणजे गोष्टी मिळवणं नाही तर त्या शोधण्याचं ॲडिक्शन लागतं आणि कुठेतरी माणूस त्याच्या डोक्यात एक काल्पनिक जग निर्माण करतो आणि त्या भ्रमात राहायला सुरुवात करतो. आणि हेच काम ज्योतिषशास्त्रात राहू करतो. राहू हा एक शॅडो प्लॅनेट आहे जो कधीच सॅटिस्फाय होत नाही. तो समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ग्रहण करतो कारण त्याची भूक कधीच भागत नाही. हा राहू तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानात बसलाय तिथलं तुम्हाला ऑब्सेसिव्ह क्रेविंग देतो. जर प्रथमात असेल तर माणूस खूप जास्त महत्त्वाकांक्षी बनतो. द्वितीयात असेल तर पैशाची अतृप्त भूक देतो. सप्तमात असेल तर नात्यांचं वेळ देतो आणि दशमात असेल तर माणूस फेमसाठी स्वतःचा जीव झोकू शकतो. हा तुमचा विकनेस नाही तर ते या जन्मीचं तुमचं इनकम्प्लीट कर्म आहे. राहू तुम्हाला कंझ्युम करतो पण तो तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरीही बनवू शकतो. फक्त गरज एकाच गोष्टीची की तुमचा त्याच्यावरती अवेअरनेस किती आहे. तुमच्या जन्मपत्रिकेत राहू कुठल्या स्थानात बसलाय नक्की कळवा. तुमचं ऑब्सेशन कशा बाबतीत आहे हे त्या ठिकाणी कळवण्यात येईल.